आपल्यावर प्रसन्न आहे. तदनंतर लगेचच आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करूया. म्हणून दीप प्रज्वलनाचा मान अभिमान आणि गर्व असतो. तेव्हा मिलिटरी सुभेदार आदरणीय श्री जयराम गणपत पोखरकर, माजी चेअरमन माननीय रामदास सोनारे, माजी चेअरमन सकरा पापडे, महाराज ज्या ज्या मान्यवर मंडळांचा आदरणीय माऊली कुसुरकर आपल्यास देखील विनंती. ज्या ज्या मान्यवर मंडळींचा नामोल्लेख करण्यात आला आपणास विनंती आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं. तिमिरातून तेजाकडे नेणारा ते आपण सर्वांनी लहानपणी दिव्याजवळ केलेली प्रार्थना शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योते नमस्तुभ्यम. अर्थात या कार्यक्रमाची सुरुवात आरंभ हा दीप प्रज्वलनानं केला जातोय. दीप प्रज्वलन साकारत आहेत विविध मान्यवर. त्यानंतर गणेश पूजन आपल्याला गणपती 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती बुद्धीची अग्रदेवता. जिल्हा कार्याध्यक्ष वेगळ्या गणरायाचं पूजन आपण साकारलं आहोत. गणेश पूजन झालं तोपर्यंत आपण महिला भगिनीच्या शिवाजीचं पूजन साकारूया आणि देवीचं पूजन साकारण्याकरिता आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय समवेत मी विनंती करेन सौभाग्यवती रश्मिताई पटवार, सौ आनंदाताई गिरवळ, सौभाग्यवती संगीताताई काळे, सौ वृषालीताई गुरावे, सौ शैलाताई प्रार्थने आणि सौ सुवर्णाताई गुरावे ज्यांचा ज्यांचा नाव केलाय कृपया विनंती आपण शिवाजीचं पूजन करा. वेगळ्या गणरायाच्या पूजेला साकारण्यासाठी मान्यवर मंडळी गणपती थांबा ना आता थांबा. अशी इकडे इकडे महाराष्ट्राची थांबायला लावा थांबायला. झालं का डेरंगे साहेब जरा इकडे ह्या बाजूला ना डेरंगे साहेब या बाजूला. ओके इकडे बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती असेल. आपण गणेश पूजन साकारले. गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन आपण साकारले. आपल्यास विनंती असेल कृपया आपण स्थानापन्न व्हावं. शिवाई देवीचं खरं माझ्या सभागृहाच्या शिवस्ते आणि शिवाजी देवीचं पूजन संपन्न होतं. खरं शिवाजी महाराजांचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी स्क्युरल रेसॉर्टचे मॅनेजर आणि श्राम मारुगे गावचे सुपुत्र डेप्युटी सरपंच गणपत सेठ ढेरेंगे पाटील त्यांच्या समवेत या ठिकाणी शिरोली पंचक्रोशीला या ठिकाणी नगरसेठ आदरणीय शंकरसेठ शाह आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यावं आणि ग्रंथपूजन या ठिकाणी संपन्न करण्यासाठी शारदा प्रबोधिनी संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले ग्रंथपूजन आणि महाराजांचं पूजन खरंतर महाराजांच्या शुभस्ते संपन्न होईल. तेव्हा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी दिंडी कुरुडी गुलाबरावजी सोनवणे यांचंही आगमन त्यांना विनंती आहे. आणि माजी सभापती भूषण बाजार समिती काळूरामजी कड कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी चेअरमन आदरणीय कुरुडी रामनाथ शेठ सोनवणे आपल्याला विनंती आहे की महाराजांचं पूजन आपल्या शुभस्ते संपन्न होतं. खरं तर या ठिकाणी ग्रंथपूजन आदरणीय शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य
ताट दे त्यांच्याकडे. त्यांच्या समवेत या ठिकाणी शंकरशेठ शहा, गणपत शेठ ढरंगे मान्यवरांना विनंती आहे पुढे यावं. आणि प्रथमतः शिवाई देवीचं पूजन सौभाग्यवतींच्या शुभस्ते संपन्न होत आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराजांचा मान्यवरांच्या शुभस्ते पूजन संपन्न होत आहे. आणि त्यानंतर ग्रंथपूजन आणि खरतर विश्वविक्रमी कीर्तनकार म्हणून त्यांची नोंद गिरणीची बुकाने घेतली ते आदरणीय शिवराज्याभिषेक कथा महोत्सव आदरणीय बाजीराव महाराज बांगर यांच्या पुढील ग्रंथाचं पूजन शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंगजी महाराज येवले त्यांच्या समवेत नगरसेठ आदरणीय शंकरशेठ शहा आणि श्राम माळुंगे गावचे सुपुत्र आदरणीय डेप्युटी सरपंच किरण रिसॉर्टचे मॅनेजर गणपत भाऊ ढोरंगे यांच्या शुभस्ते बाजीराव महाराज आणि ग्रंथपूजन संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. मंदिराला विनंती आहे धन्यवाद. असं इकडे बघा महाराज असे शारदा प्रभूजीचे पूजन चालू आहे महाराजांचं. पांडुरंगजी महाराज येवले त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे महिला आघाडी आदरणीय पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्षा सुजाता ताई शिवाजी पतखंड आणि ताईंच्याही शुभहस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान संपन्न होत आहे. खरं तर त्यांना सुद्धा विनंती केली जाते की ताईंनी सुद्धा ग्रंथपूजनाने महाराजांचं पूजन हरिभक्त परायण शारदा प्रबोधिनीचे संस्थापक गुरुवर्य पांडुरंगजी महाराज येवले महाराजांच्या शुभहस्ते ढेरके साहेब आणि शहा साहेबांच्या शुभहस्ते संपन्न होत असताना खरं तर आनंदात चेंडू ही आनंद तरंग असं म्हणायला काहीच वावग नाही. असा आनंदाचा सोहळा मांगल्याचा सोहळा खरं तर या ठिकाणी संपन्न होता. आणि महाराजांचा सन्मान महाराजांच्या शुभहस्ते खरं तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपणार नाही संपणार नाही माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा, माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा. दरम्यानच्या काळामध्ये सुधीरजी ढोळे साहेबांचं सुद्धा आगमन आहे. माननीय सुधीरजी ढोळे साहेब आपला मनापासून अध्यक्ष एज्युकेशन जुन्नर सोसायटी अध्यक्ष साहेबांचं आगमन आहे. आणि त्यांचे स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य शिवाय देवी ट्रस्टच्या वतीनं उपस्थित शिवभक्तांच्या वतीनं रडणार रागिणींच्या वतीनं मनापासून हार्दिक खरं तर महिला आघाडी पुणे सुजाताताई शिवाजी पतखंड जिल्हा कार्याध्यक्ष आणि ताईंच्याही शुभहस्ते महाराजांचं पूजन नंतर सर्वांचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती खरं तर त्यांनाही शाल आणि पुष्पहार करून महाराजांना सुद्धा सन्मानित करण्याचं कार्य त्यांच्या शुभहस्ते खरं तर तोही सन्मानाचा सोहळा व्यासपीठावरती संपन्न होता. कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्व भाविक भक्तगण यामध्ये आमचे देणगेदार आदरणीय शिवाजीराव महादू केदारी यांच्याकडून 501 रुपयांची देणगी प्राप्त झालेली. त्याचबरोबर नंदाताई भाऊराव ताचणे यांच्याकडून 111 रुपयांची संविधान, तर पांडुरंग साहदूत चव्हाण यांच्याकडून 201 रुपयांची संविधान लाभली. आपल्या मनपूर्वक आभार. निसर्गाला रंग वाहतो फुला नाही गंध वाहतो. श्रोते मंडळी, निसर्गाला रंग वाहतो फुला नाही गंध वाहतो. अरे माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही शिवकार्याचा छंद असावा लागतो. म्हणूनच आपण या सुंदर अशा खरतर महाराजांच्या पावन भूमीमध्ये
तर आमच्या रणरागिणी आणि आपण सर्व शिवभक्त या ठिकाणी आदरणीय आमचे काकाजी धैर्यकर साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत. नानाशेठ जयंत त्याचप्रमाणे खेड तालुक्यामधून आलेले सर्वच मान्यवर यांच्या शिवस्ते महाराजांचाही सन्मान संपन्न होतोय. काही वेळातच वेळेचा विलंब न करता आजच्या ह्या 5व्या दिवसातील शिवराज्याभिषेक कथा महोत्सवातील आजचा हा 5वा दिवस आणि त्यांच्या वाणीमधून सरकार प्रत्येकाच्या काळजापर्यंत रोमांच उभं करण्याचं कार्य या शुभकार्यामधून संपन्न होतं. ते आदरणीय स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष खरं तर शिवचरित्रकार शंभू चरित्रकार म्हणून विश्वविक्रमी कीर्तनकार म्हणून गिरीश बुकाडे ज्यांची नोंद घेतली ते आदरणीय बाजीराव महाराज बांगर यांच्या वाणीमधून कथेला प्रारंभ होता. म्हणून वेळेचा विलंब न करता या ठिकाणी आपण प्रथम खरं तर कथा श्रवण करूया. मान्यवरांना विनंती आपल्या खुर्चीवरती जाऊन सर्वांनी स्थानपन्न व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती केली जाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दरवीच्या काळामध्ये या शिवकार्यामध्ये आपला एक कुठेतरी हातभार असावा म्हणून गुलाबशेठ विठ्ठलराव सोनवणे साहेबांकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. ग्रामदेवतेला स्मरण, कुलदैवतेला स्मरण, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना नमन. महाराष्ट्राची कुलस्वामी जय तुळजाभवानी वीणावाहिनी विश्वमोहिनी सरस्वती मातेला नमन. सकल संत जनांना नमन, गुरुचरणांना नमन, माता पित्यांना नमन. पुण्यश्लोक शहाजीराजांना नमन. राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ साहेबांना नमन. छत्रपती शिवाजी महाले हाच वीर महाराजांना प्रतापगडचा होता. ज्याचा हात वरती गेला जेव्हा मागून दांडपट्टा खांद्यावर बसला. खांद्यात सहित हात जवळपास 100 फुटावर जाऊन पडला. महाराजांच्या लक्षात आलं की आमच्या मागं कोणीतरी होतं म्हणून आम्ही वाचलो. कोण आहे आमच्या मागं? आणि महाराजांनी पाहिलं आणि महाराज म्हणाले होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी. आता एरवी आपण राम जन्मोत्सव त्या ठिकाणी रोखणारा कोण आहे पाहूया. राम जन्मोत्सव होतोय की शाहिस्ते खान पुणे सोडून जातोय. महाराजांनी लोकांना सांगितलं, गुप्तपणे दवंड्या दिल्या, प्रत्येक गावात राम जन्माची तयारी करा. लोक घाबरली होती, यवनी सैन्य येते. महाराज म्हणजे आपलं पण सैन्य येईल, चिंता नसावे. स्वराज्याच्या सणाचे सगळे राम जन्माचे उत्सव सुखरूपरित्या पार पाडले जातील. हा शब्द शिवाजी राजाचा आहे. महाराजांचा जो शब्द असायचा तो लोकांना प्रचंड विश्वास असायचा. महाराज शब्द देतात म्हणजे घडणार. आता महाराज असं नाही म्हणाले की जाणार काय करणार हे सांगितलं. त्यावेळेला अर्थात 1.25 लाखाच्या फौजेच्या घराण्यात हा मनुष्य बसलेला होता. आणि याला तिथे जाऊन महाराजांच्या बरोबर एवढा महाराजांनी निवडा 150 मावळे त्या ठिकाणी सुद्धा होता हे होता. आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या व्यवहारानुसार गोदाजीराजे जगताप फार निष्ठावान व्यक्तिमत्व. हा गोदाजीराजे जगताप हा शंभूराजांच्या दरबारी सेवा केली. राजाराम महाराजांच्या दरबारी सुद्धा या माणसाने सेवा केलेली. विचारायला
का ती बोटं छाटली? कारण ज्याने बोटं छाटली त्याच्या नावाची अक्षर सुद्धा तीनच आहे. आयुष्यभर हा माझ्या नावाचा जप करून नेला पाहिजे म्हणून महाराजांनी तीनच बोटं छाटली आणि गडाला सांगितलं ठरल्याप्रमाणे गणिमा गया ओरडत आपण बाहेर निघायचं. एवढ्या हरार महादेवीची गर्जना केली नाही कारण मोहीम फत्ते झालेली होती आणि सगळे वीर गणिमा गया म्हणून त्या ठिकाणी बाहेर पडत पडले. आणि इकडं गोदाजी राजांची माणसं जी नेमली होती नगारा वाजवायला त्यांनी जोराने नगारा वाजवायला सुरुवात केली. देवाला महाराजांची माणसं बाहेर पडली. एकही माणूस त्या ठिकाणी गमावला गेला नाही. आणि काही वेळाने हा शाहिस्ते खान सुट्टीवर आला आणि सुट्टीवर आल्यानंतर तो आपला हात पाहू लागला. हाताची ती बोटच नव्हती. या परवरदिगार, ये क्या हुआ? उनके नाम एक देशाच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला हाताची गरज लागते. जेवायचं असलं तरी, सकाळचा पार प्रातविधी असला तरी, अंगावर पांघरून घ्यायचं असलं तरी, कपडे घालायचे असले तरी, काय करायचं नसलं हाताची गरज लागत नाही. प्रत्येक वेळेला लागते. पण जेव्हा जेव्हा हाताची गरज लागायची ना तेव्हा तो म्हणायचा शिवाजी. इतका घाबरला. दुसऱ्या दिवशी अर्थात महाराजांनी छापा टाकला होता चैत्र शुद्ध अष्टमीला आणि दुसऱ्या दिवशी स्वराज्यामध्ये प्रत्येक हिंदू नागरिक आनंदाने राम जन्मोत्सव साजरा करत होता. आणि शाहिस्ते खान दिल्लीच्या दिशेने निघालेला होता. त्याच्या अंगात इतकी दहशत बसलेली होती. एक दिवस त्याच्या छाटाच्या पाठीमागे वारा सुटला, खिडकीचा पडदा हल्ला, उभा असलेला ग्लासला लागतो, पडदा गेला, ग्लास तोडलं गेलं. अरे देखो शिवा गया. इतका घाबरला त्याच्या सेवक म्हणते का नाही शिवाजी? अरे इला केली होगा चारी बाजूला तरी फौज बनली पण शिवाजी राजे नव्हते सोडले गेली. मला असं वाटेल पण त्याच्या
पाठलाग केला नाही का? पाठलाग जरूर केला, पण महाराज एवढ्या गडावर गेले नाही. महाराजांनी पुणे प्रांतातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे बैल जोड्या आणल्या. शेतकरी सुद्धा महाराजांच्या किती मोहिमांमध्ये सहभागी होत आहे मला खऱ्या अर्थाने सांगायचं. आणि त्या बैल जोड्या ते सगळे महादेवाचे निर्मित माणसं हुशार असते याप्रमाणे नाही हो, बैल सुद्धा महाराजांच्या काम करत होती. त्या सगळ्या बैल जोड्यांना महाराजांनी फिरंगोजीला सगळ्या कामगिरी दिली होती. त्या सगळ्या बैल जोड्यांना प्रत्येक शिकाला एक बलिदान आणलेला होता, ज्याला आपण हिलाल सुद्धा म्हणतो. आणि ते हिलाल ज्या वेळेला आमची कोई फटे होईल त्यावेळेला नाही का तुम्हाला बातमी मिळेल, आणि बाहेरच्या नाही का बातमी मिळाल्यानंतर सगळे हिलाल पेटवायचे पहिल्याच्या वर्षी. आणि आम्ही बाहेर सुटून पडल्यानंतर ही बैल पळवून सुटायची, बैल तशी पळणार नाही म्हणून याने ढोल आलेला काय तिथे आणून ठेवलेले होते. जोर जोराने ढोल वगैरे वाजायला लागले आणि बैल बैल पळत सुटली. याची भूक काढणार नाही पाहिलंच नाही मी. पुढे सुरू प्रमाण पहिल्यांदा पळत सुटली, पण ती बैल इतकी हुशार होती. जो बैल शिवाजीला शिवगडावर पोहोचत होते तो पण बैल पळतच होती. आणि ज्या वेळेला राजे सिंहगडावर पोहोचले त्या वेळेला एका बैलाने त्या ठिकाणी आपापला गोठा गाठायला सुरुवात केली. पण बैल किती हुशार होते ते अजून सांगतो तुम्हाला. डोक्यावरचे पलिते इजले का नाही याची खात्री केल्यानंतरच गोठ्यात गेली बैल. बैलाबद्दल बोलतो मी एवढं ज्ञान बैलांना. नंदीची महाराजांची कृपा होती शिवाजीराजावर. महाराजांच्या नंदीची सुद्धा कृपा होती शिवाजीराजावर. प्रत्येक बैल डोक्यावरचे पलिते इजल्यानंतर आपापल्या बाजूच्या गोठ्यात गेला. आणि ही पागल मराठी हे किचकट होते. अशा पद्धतीने महाराजांनी शाहिस्ते खानाचा निपात केला. परत शाहिस्ते खान गेलेला जात असताना बादशाहचा मामा आई म्हणून प्रत्येक जण त्याला त्या ठिकाणी मुजरा करायचे. सलाम अलैकुम त्यांच्या ते पद्धती सलाम अलैकुम पुढचे वालेकुम सलाम म्हणायचे. वालेकुम सलाम म्हणलं की हात वरती केला तर ते विचारायचे तुमचं लक्ष आहे मध्ये मला पाहायचं आहे. कुठं आलो इथंच आलो थोडे गेलं. महाराजांनी त्यांची प्रचंड लूट केलेली होती आणि म्हणून दिल्लीवर मेरचा राजा जयसिंगाला नामजात केला. त्याच्याबरोबर ही नायब तहसीलदार आपल्याला जी पदवी आली ना ती ह्या कारणामुळे आली बरं का. एका भरोसा नाही म्हणून दुसरा, म्हणून हा दुसरा तिथून सुरू झाला. परिस्थिती पाहून कंठ गाठून आले. त्यावेळेला शिर खडाकडे उभत असताना थांबत नव्हतं आणि म्हणून एका मावळ्याला माहित होतं की मल्हारबाजीने राजांना शब्द दिला या धर्मेचा आमचं समस्त बोलणार हा वाद जमिनीवर कोसळला. मल्हारबाजींची स्वभाव सारे वीर वैभव गेले. प्रत्येकाचा असो खरखर 5 जानेवारी रोजी या ठिकाणी पालखी बंदवर ठेवतात.
वरती आणायचा होता, पण तो गाडीत बसत नव्हता म्हणून खूप उशीर झाला. रात्रीचे 8 वाजले होते आणि म्हणून गडाच्या पायथ्याला राहणारी माणसांच्या मदतीने ते म्हणून आम्ही फार काळ तुम्ही इथे थांबून खावं हे तर भीतीच होता. कशाला इथं रात्री अपरात्री हार महादेवचा आवाज भीती वाटते. एक गोष्ट लक्षात घ्या, हे 75 वेद आम्ही झाले अधिक 100 वर्ष. आजही अभिरांच्या मदत करून आणि तो चाकवा महादेवची गणना आजही करतो. आजही अभिरांच्या निष्ठाचा बळ पंचायत. दुसऱ्या वर्षी आम्ही आम्हाला पुन्हा बाकी घेऊन गेलो. गळावर प्लेट त्याच्यामध्ये जेवढे मराठा दोषी होते त्यांना मी भेटलो. किती वर्षी तुम्ही सगळे 3 वर्ष झाली. गळावर कधी असा आवाज आला का? हो येतो. कधी कधी पोहजे असून सुद्धा भीती वाटते. हा एका व्यक्तीचा आवाज नसतो आणि त्यांचा आक्रोश विचार करा. 350 वर्षाचा कालखंड मनावराची बातम्या राजांच्या कानावर पडल्या. राजांना तो कानावर झाला आणि या वेळेला महाराजांनी विचार केला, आता जर हे वेळेत थांबलं नाही तर आमच्या अनेक पुराण करून ठेवला. दुर्दैव असं महाराष्ट्राचं की या दोन्ही बकरी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेले आहे, तरी सुद्धा तथाकथित लोकांनी त्या बकरी सत्य मानल्या. पण त्या बकरी इतक्या घाईने काल मृत्यू झाला आज लिहिली असं नाही. एक बकर 11 वर्षांनी गेली आणि एक बकर 110 वर्षांनी गेली. आम्ही गेल्या आठवड्यात काय खाल्लं हे आम्हाला सांगता येत नाही. यांनी 110 वर्षांनी सत्य लिहिलं असं कशावर. पण दुर्दैव ते आपण आजपर्यंत खरं म्हणत आलो, पण मधल्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी संशोधन झालं आणि खास संभाजीराजा उजळामध्ये आला. तो राहिला बराचसा काळामध्ये उठून गेला आणि काळ उठून गेल्यानंतर अर्थात या तहाची बोलणे महाराजांना मान्य नव्हती, पण नाईलाज होता. कारण हे मनधरणी चतुराई ही पटणारी नव्हती. तरी सुद्धा शिवाजी राजाने नाईलाजाने त्या दस्तकावर त्या ठिकाणी सही नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई, नाही कधीच पटणार नाही मनधरणी चतुराई. ज्यावेळेला राजा त्या ठिकाणी दिल्लीला आग्र्याला जायला निघाले त्यावेळेला महाराज जर नारायणगावपर्यंत आलेले असले तर महाराजांना पाहण्यासाठी जुन्नरपर्यंत रोमांची तुंबळ झोपड उडलेली असायची. शिवाजीराजाचं कर्तृत्व साता समुद्रापार जाऊन पोहोचलेलं होतं, दिल्लीला पोहोचलं नाही कशावरून. म्हणून असा शिवाजीराजा की आपल्या मुलखातून जातोय म्हणून शिवाजीराजाचं दर्शन व्हावं या दृष्टीनं तमाम हिंदुस्थानातले रयत एकमेकावर उलटी पालटी पडत होती. एखाद्याने जर म्हटलं ना ओ देखो शिवाजीराजा का, एकमेकावर माणसं उलटी पालटी पडायची. इतकी शिवाजीराजाच्या भेटीची आज समाजाला लागलेली होती. अर्थात पांढऱ्या सोडवेशामध्ये पुढे काही बावळे चाललेले होते, पाठीमागे काही बावळे होते आणि मध्ये चंद्र सूर्यासारखे शिवाजीराजे आणि स्वतः
युवराज शंभूराजे त्या ठिकाणी चाललेले होते. त्यांचं ते राजगड स्वरूप लोक पाहून मनमोहित व्हायचे आणि एका मराठा राजाने दिल्लीची सल्तनत हलवून सोडली म्हणून शिवाजी राजाला पाहण्यासाठी प्रचंड त्या ठिकाणी गर्दी होत होती. आता येईपर्यंत औरंगजेबाने शिवाजी राजाच्या प्रवासाचा सगळा खर्च केलेला होता. पण आग्र्याला जाऊन पोहोचल्यानंतर एका मुलुकचंदाच्या हवेलीमध्ये महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था केली. अर्थात ती सामान्य हवेली होती, पण शिवाजी धन्यवाद. समाजाने सांगितलं आम्ही एक जागा तुम्हाला दाखवतो, अशी उंच जागा दाखवली. तिथं फार मोठी भट्टी लावायची. ती भट्टी अशी लावायची, दिवसा पूर्ण सूर्यास्त होईपर्यंत भट्टीतून फक्त धूरच निघाला पाहिजे. रात्र झाल्यानंतर धूर बंद झाला पाहिजे आणि त्याच्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या पाहिजे. ते काळजीला काही कळा ना, याने काय होणार? संभाजीराजे जे व्हायचं ते म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. ते म्हणले मी तयार आहे. पण संभाजीराजे विचार करतात एवढी मोठी भट्टी लावायची, सतत पेटते जेवायचे खूप खर्च, नागरी खूप आहे आणि म्हणून जवळ 100 सोन्याच्या मोहरा होत्या. त्या मोहरा काढल्या आणि काळूजीच्या अंगावर टाकल्या. हे घ्या, त्या मदतीने ही भट्टी पेटते तेव्हा योग्य वेळी आमच्या बाबासाहेब आपणास भेटीस त्याला मोबाईल स्वराज्याचा आम्हाला भेटेल, आम्हाला दर्शन होईल. गुजरात जाईल आमच्या राजाला. खूप आनंद वाटला. म्हणून रात्रंदिवस अख्खा कुटुंब त्या ठिकाणी काम करत होतं. म्हणून त्यांची जागा दाखवली होती. ती भट्टी तयार झाली आणि संभाजीराजाच्या सांगण्यानुसार भट्टी पेटवली गेली. दिवसा वेळी रात्र झाली, आगीच्या डोळा बाहेर पडायचा. का संभाजीराजाने ही व्यवस्था केली? त्याचं कारण होतं, महाराज दिवसा वेळी बाहेर पडले, त्या धुराच्या नोटाच्या इशाऱ्याने महाराज तिथं परिणत घेतली. आणि जर रात्रीला बाहेर पडले तेव्हा थांबले या आगीच्या प्रकाशाने महाराज होते. आणि संभाजीराजांनी स्वतःचा आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं. किती आनंद वाटला गडबडून लेकराला स्वतः तुम्ही आमच्यासोबत आणि महाराजांनी विवर्चना केली. तोपर्यंत इकडे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीराजाला मारण्याचा बेत ठरलेला होता. आमच्या बहिणीच्या लेखाने ही बातमी फोन काढली. हा बेत औरंगजेबाने त्याच्या माझघरामध्ये दरबारात होता. पण माझघरातील बातमी सुद्धा आमच्या बहिणीच्या लेखाने फोन काढली. सांगितलं मनोचंद्राच्या हवेलीमध्ये जाऊन तुम्हाला ठार मारायचं ठरवलं. इथून तिकडं जायचं हवा पाडण्यासाठी. त्यांचा दिवस ठरला आहे. कोणता? शनिवार. महाराज म्हणाले आमचाही दिवस ठरला आहे. कोणता? शुक्रवार. एक हेर म्हणाला जुम्मेमध्ये नाही, हा शुक्रवार आमच्या शिवाईचाही भवानीचा. पण इकडे स्वराज्य सांगत होता, या राजाची आई, युवराजाची मांडलेली आई दिवस रात्र वाट पाहत होत्या. काय
जिजाऊ साहेब उत्तरेकडे डोळे लावून बसलेला आहे. जिजाऊ एकदम मेला त्या ठिकाणी साकडं घातलं. आमची बारामती तुमच्यावर जबाबदार, पण आम्ही जे सांगतोय ते नीट ऐका. आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्ही जसं सांगतोय तसं बोलायचं, आम्ही जसं वागतो तसं वागायचं, आम्ही जसं खोकतोय तसं खोकायचं. आजारी असल्याचा बनाव वाटला नाही पाहिजे. तुम्ही खरोखर आजारी आहेत अशी जाणीव झाली पाहिजे. रोजी प्रजातांनी मांडलं बोलले आणि महाराजांनी काय केलं स्वतःचा म्हणजे हेच कदा असते आग्र्याहून सुटका. आजची कथा विश्रांती करते. पुढचा बराचसा भाग आहे, परंतु वेळ खूप झालेली आहे आणि आज या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी आजच्या कथेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये आपल्या तालुक्याचे आदरणीय लोकप्रिय आमदार आदरणीय व्यंकटेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाबाजी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय शास्त्री महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे दुसऱ्या महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी मान्यवर मंडळी आहेत आणि आपल्याला सुद्धा थोडासा वेळ आपण राखून ठेवत आहोत. तत्पूर्वी फक्त 5 मिनिटाची एक झाकी आपल्यासमोर आपण त्या ठिकाणी पेश करतोय. शाहिस्तेखानाचा फोटो छाटण्याचा एक प्रसंग आपण या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये सादर करतोय. तुफान संग्राम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शाहिस्तेखान आपल्या शामेने निघालेला असल्याकारणानं महाराजांनी आपल्या विरोधात आपल्याबरोबर काही निवडक पावले घेऊन महाराज देखील शाहिस्तेखानाचा कोपरा बाहेर काढण्यासाठी बाहेर निघालेले आहे. शाहिस्तेखान आपल्या गाडीवर हात फिरवत आहे आणि तो आपल्या शामेने निघालेला आहे. पाठोपाठ शिवाजीराजे आपल्या निवडक सौकड्यांसह देखील लाल महालाकडे त्या ठिकाणी प्रवेश करत आहे. शाहिस्तेखान आपल्या जनानी पाण्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे, पण शिवाजीराजा पाठीमागून येत आहे याची त्याला यत्किंतीचाही जाणीव नव्हती. आणि शिवाजीराजा आज ते कदम त्या ठिकाणी लाल महालाच्या जवळ आलेला आहे, पण शाहिस्तेखान त्याच्या महालामध्ये रुबाबात बसलेला आहे. त्याला कल्पना देखील नाही की शिवाजीराजे येत आहे. आणि शिवाजीराजे आलेले त्या ठिकाणी काळ्या नजरेने त्याने पाहिलेला आहे. राजे हळूहळू पुढे पावलं टाकत आहे. कुणीतरी येत असल्याचा भास झाला, पण शिवाजीराजा असल्याने कल्पना नव्हती. आणि मग शिवाजीराजे अचानक धावले आणि कमरेची समसर उपसली. दोघांमध्ये झटापट झाली आणि झटापटीमध्ये महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटणी केली आणि जमिनीवर बसवला गेला. आणि महाराजांचा पटकन झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मर्यादा लक्षात घेऊन अगदी काही मिनिटात हा प्रसंग आपण संपवलेला आहे. काही मान्यवर आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. मान्यवरांना त्या कथेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे संयोजक या ठिकाणी निमंत्रित करते. धन्यवाद महाराज. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर स्वराज्य संघावरती खेळ करणारे आणि या कथेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन झालंय ते खेड तालुक्याचं वय यापूर्वी होतं आणि भविष्यातही आहे आणि ते टिकून राहावं म्हणून खऱ्या अर्थानं बांगर महाराज या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन करत आहेत. आज या ठिकाणी येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आदरणीय अतुलजी बेनके साहेब आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खेड पंचायत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कावराम बोरकर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दिलीपरावजी पवळे आहेत. अनेक मान्यवर मंडळींसह मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महिला भगिनी, सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने या चालू असलेल्या कथेला मी माझ्या वैयक्तिक कार्य परिवाराच्या वतीनं, माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं आणि संपूर्ण खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. आपल्या जुन्नर केलेले आहे. टाळ्यांच्या गजरात सर बेंडके साहेबांचं आपण स्वागत करूया आणि बेंडके साहेबांना विनंती आहे. देशाच्या लोकसभेचा निकाल लागला. आता उद्या राज्याभिषेक दिन आहे आणि 10 जून पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुद्धा पडणार आहे. शेतकऱ्यांची असा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्याच्या सुरुवातीला बाजीराव महाराज मांडलं. मला तर एकच मागवलं जातं मला शेतकरी संघटनेला, पण त्यांच्या बंधूचा एवढा मोठा वेगळा पैलू असेल माहिती त्यांनी मला काल खरी सांगितलं असेल असेल मला कल्पना नव्हतं. शास्त्री महाराज, आमची ही शिवजन्मभूमी जी आहे ती शिवाई देवीची जी माता आहे ती पुसूर ग्रामपंचायतच्या हद्दीतली ही सभा आहे. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे तो पूर्णपणे विकसित झालेला आहे. अनेक केले विकासाचे मार्ग आहेत. या शिवजन्मभूमीमध्ये येत असताना नारायणगावकडून येणारी एक जगली गणेश वल्लभशेठ बेंडके साहेबांनी बांधली. दुसरी आता उत्तरकडून येताना छत्रपती शहाजी महाराजांच्या नावाने आम्हाला ते बांधण्यामध्ये यश आले. आमचं भाग्य होतं. एक मोठा शिवाजी महाराजांचा अशावर पुतळा नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा आपण इथं चौकामध्ये उभा केला. शेवटी ही जी देण आहे, ज्या महाराजांच्या ज्या मातीत जन्म झाला त्या मातीत आमचा जन्म झाला हे आम्ही भाग्य समजतो. आणि जेवढे काही कार्यक्रम अनेक महाराष्ट्रातले शिवभक्त जेव्हा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी हे किल्ल्यावर करतात त्याचा अभिमान आमच्या जुन्नरकरांना विशेषतः पुसूरकरांना वाटतो. हे जे शिवाजी मातेचं मंदिर आहे त्याचं सर्व जीर्णोद्धार गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तर झाला, पण आपल्या मंदिराची रचना, त्याची मूर्ती, या सगळ्या गोष्टी हे जीवापलीकडे प्रेम करणारी ही माझी पुसूरकरातली जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा ताकदीने काम करणारी ही माझी माऊली आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडला ते जिजामाता असल्याशिवाय घडले नसते. म्हणून पहिले जिजामाता आमच्या तालुक्यातल्या घडल्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतोय. हा जो विचार आहे हा महाराष्ट्रातलाच नाही, देशातलाच नाही, तर जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना सलाम करावं तेवढं ठेवायचं. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांची तर एंट्री झाली. एंट्री झाल्यावर म्हटलं चेहरा आवडले का गावाची गाडीला म्हटलं पोपटपणा ते काही त्यांच्या जागेच नाही. नंतर कळलं तेच आहे. तुमच्या तालुक्यातला माणूस तुम्ही ओळखत नाही पण मी ओळख. जुन्नरकर भारी असतं का याचा अनुभव तुम्ही आता घेतला नाही असो. तर आज या राज्याभिषेक सोहळ्याच्या कथा सांगण्याचा कार्यक्रम आमच्या जुन्नरमध्ये होतोय याचा निश्चित प्रकारे आमची भूमीच ले और आहे. पहिल्या दिवशी जिजाऊ आपलं शिवाई देवीच्या मंदिरातून महाराजांची मिरवणूक इथपर्यंत आली. या सगळ्यामुळे लेझिम खेळत इथपर्यंत आलेला आहे. चांगलं आहे. या सर्वांचा सहभाग असल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक घटकाचा सहभाग याच्यामध्ये आहे याचा निश्चित प्रकारे आनंद आहे. सन्मान करण्याकरता विनंती करेल स्वराज्य संघ जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अनिल शेठ रोकडे विनंती करेल दोनही मान्यवरांना आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आमचे आदरणीय महाराज
शारदा प्रबोधिनी संस्थापक अर्थात शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येवले आपल्या सन्मान सांगण्यासाठी मी विनंती करेन जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय प्रकाश ताजने समवेत समावेत आदरणीय हरिभक्त परायण रामेश्वर महाराज शास्त्री आपला सन्मान होते आणि आपला सन्मान साकारण्याकरिता शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय विकासजी दुरापे आपणास विनंती असेल. त्यानंतर पुढील सन्मान होतोय भारत मातेचे वीर सुपुत्र अर्थात मिलिटरी सुभेदार सन्माननीय जयरामजी गणपत पोखरकर आणि आपला सन्मान साकारण्यासाठी मी विनंती करेन खेड तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी टाकळकर. ज्या ज्या मान्यवरांना आमंत्रित केल्या विनंती पटकन आपण सन्मानासाठी मंचावर या. त्यानंतर पुढील सन्मान होतोय स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी बांगर. आपल्या सन्मान साकारण्यासाठी शिवाई देवी ट्रस्टचे आदरणीय राजू शेठ भगत मी आपणास विनंती करेन. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रकाश कोळेकर आपलाही सन्मान होतोय विनंती करायचं सन्मानासाठी आपण मंचावर यावं. त्यानंतर पुढील सन्मान होतोय संमतभाई इनामदार आणि अखिलभाई इनामदार दोघांना विनंती अखिलभाई आणि संमतभाई यांचा सन्मान साकारण्यासाठी या दोघांचे सन्मान साकारण्याकरिता मी विनंती करेन स्वराज्य संघाचे पुणे जिल्हा संघटक सन्माननीय डॉक्टर विशालजी आमले. तदनंतर पुढील सन्मान साकारण्याकरिता मी विनंती करेन शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय विकासजी दुरापे सर. नगरसेवक आदरणीय शंकरशेठ शहा आपल्या सन्मान होते विनंती असेल मंचावरती या. तदनंतर आदरणीय खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय गड साहेब आपला सन्मान होतोय विनंती असेल स्वीकारण्यासाठी मंचावर या. तदनंतर आदरणीय अरुण शेठ बांगर आपला सन्मान होतोय विनंती असेल स्वीकार करायचा. अरुण शांताराम बांगर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव तालुका आपणास विनंती आहे सन्मानासाठी स्क्विरल रिसॉर्टचे मॅनेजर सन्माननीय श्री गणपत शेठ आपणास विनंती असेल आपला सन्मान होतोय. तदनंतर आदरणीय गुलाबराव सोनवणे आपला सन्मान होते विनंती असेल मंचावरती या. सन्माननीय गुलाबराव सोनवणे. त्यानंतर आजचं जे अन्नदान आपणास लाभलेलं आहे ते म्हणजे कुसूर ग्रामस्थ आणि या कुसूर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी आदरणीय विठ्ठलरावजी दुरापे आणि सन्माननीय राजू शेठ भगत मी आपणास विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या. चांडवलीचे सरपंच सन्माननीय बीटी बांगर साहेब आपला सन्मान होतोय. चला बांगर सरपंच चला. त्यानंतर खेड तालुक्याच्या महिला अध्यक्ष आदरणीय सौ प्रतिभाताई पडवळ आपला सन्मान होतोय. प्रतिभाताई पवार या. प्रतिभाताई आपला सन्मान होतोय विनंती असेल. त्याचबरोबर सुजाताताई आपलाही सन्मान होतोय विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. जे आजचा जो महाप्रसाद आहे ज्यांच्या माध्यमातून आपणास हा महाप्रसाद लाभलाय ते आपले अन्नदाते संपूर्ण कुसूर ग्रामस्थान या कुसूर ग्रामस्थांचे प्रतिनिधी आदरणीय विठ्ठलरावजी दुरापे आणि राजू शेठ भगत. आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय आणि कर्तबगार व कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री अतुल शेठ बेनके यांच्या शुभ हस्ते आजच्या अन्नदात्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान चेअरमन सन्माननीय रामनाथ किसनराव सोनवणे विनंती असेल सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. जाऊ नका. प्रतिभाताई आपला सन्मान होतोय. छायाताई लोणकर ह्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी यायचे छायाताईवरती. आदरणीय संदीप भाऊ साळुंके आणि सन्माननीय संजय शेठ भालेकर आपलाही सन्मान होतोय. रवी भाऊ पडवळ आपलाही सन्मान होतोय. मान्यवरांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. आणि काढू नका बरं का शाल काढू नका प्लीज काढू नका शाल.
सगळे सन्मानार्थींचा एकाच वेळेला फोटो घेतला. त्यासाठीच थांबा सगळ्यांनी इकडं. हा सरपंच सन्माननीय सतीश मालगे आपल्या सन्मान होतोय. आदरणीय सतीश मालगे आपल्या सन्मान होतोय, स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. आदरणीय सचिन बाळासाहेब बांगर, चेअरमन श्रीराम दूध संस्था, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मानासाठी यायचं आहे. सचिन बाळासाहेब बांगर. सन्माननीय अमोल शेठ पोखरकर आपलाही सन्मान होतोय. विनंती असेल आता आपण आरतीकडे प्रस्थान करूया. यस यस. कार्यक्रमाच्या डॉक्टरांना रामेश्वर महाराज शास्त्री अध्यक्ष वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर हरिभक्त परायण कोटाजी बाबा डेरे या आश्रमाचे अध्यक्ष इसमदादा मेहर, आदरणीय मुरलीबा ताजने, गणेशराव हिंगे, संतोषराव गावडे, हरिभक्त परायण देवदत्त महाराज ताजने, सतीश मालगे सरपंच, त्याचबरोबर अध्यक्ष अर्थात महामंडळ महाराष्ट्र राज्य महामंडळ वारकरी समितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, त्याचबरोबर अनेक आज आमच्या माऊली उपस्थित आहे. यामध्ये प्रीतीताई झगडे, संगीताजी गोसावी, वनमालाताई लोणकर, संत काको, महानंदजी हिरवट मॅम, निर्मलाजी खिलारी, मनीषाताई जोशी, मंजिरीताई वैद्य, संगीताताई काळे, वर्षाताई सुतार आणि गोळेगाव स्वामी समर्थ लेजिम पता, त्याचबरोबर महिला सुरक्षा समिती जुन्नर पोलीस स्टेशनच्या आदरणीय छायाताई लोणकर, विमलताई काजळे व तसेच कुसूरच्या सर्व महिला वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. फराळे मॅडम आपण उपस्थित आहात आवटे हायस्कूल मधून छाया संघटना, त्याचबरोबर डॉक्टर सोमनाथ पोखरकर, श्री सुनीलजी बांगर, अमोलजी पोखरकर. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. सोमनाथजी पोखरकर, सुनीलजी बांगर, अमोलजी पोखरकर. कथेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती लागते त्या जय श्रीराम पतसंस्था पिंपळगावचे चेअरमन आदरणीय सचिनजी बाळासाहेब बांगर, स्वराज्य संघाचे अभिलाषजी घेवारी, संतोषजी बांगर, लिंबाजी पोखरकर, मारुती शेठ पोखरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे संचालक आदरणीय अरुणजी शांताराम बांगर, त्याचबरोबर श्री सुनील अप्पा बांगर, सन्माननीय सोमनाथ पोखरकर, अमोलजी पोखरकर, मारुती शेठ निगोर, आपलंही स्वागत. तदनंतर आरतीचे मान्यवर विनंती करेल राजू शेठ भगत, सदाशिव ताजने, सुभाषराव तुरापे, देवदत्त ताजने, रवींद्र दुरापे, पवनराव शिंदे, मधुकरराव ताजने, रवींद्रजी काजळे, त्याचबरोबर पांडुरंगदादा भुजबळ, अशोकराव ताजने, आदरणीय बाळासाहेब बराडे, तसेच प्राध्यापक चंद्रकांत करपेसर, ओमेशजी ताजने आणि कविराज ताजने व वरील मान्यवरांना विनंती असेल पण आरतीसाठी देखील खाली व्हायचं.
गंगेला जय देव जय देव जय देव राया अवतार देवता धर्म रक्षाया कवी भूषणाने गायिनी कीर्ती राज्याभिषेकाने सुभद्रमाने जय माता आगे माता कांता भानी ईश्वरी जय देव जय शिव राया अवतार देवता धर्म रक्षाया सर्व भाविक भक्तगणांना विनंती ही मनापासून आग्रहाची विनंती. यांना ओळखत असेल आणि हे गायमुखवाडीचे नाही सर आले बघ बर रोज 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 बर का उपभोग अहो जय शिवाजी महाराज नारायणराव पवार यांचे वडील आणि जवळ
हो महाराज मग बोलवली. हो हो का म्हणा ठीक आहे सर झालं ना मग ते घेणारच होतो मी.